प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे, राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ते भारत निवडणूक आयोगाचे। सर एक दुबार नावाच्या याच्यावरून जो आता सगळ्यात मध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक अखत्याराची जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतोय असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे। मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगताय की काही ठिकाणी डबल स्टार ज्यांची नावं साम्य असेल, पत्ता साम्य असेल, त्यांच्या संदर्भातले स्टार असेल, तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का? किती आहे? नाही, दुसरं ॲक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत। वाघमारे जी, एक सवाल ऐसे है वाघमारे जी, लेफ्ट साइड राइट साइड में देखिए आप। वाघमारे जी हेलो दिनेश जी, सवाल ये है, अपने देश का संविधान ये कहता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए। सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी, एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रहे हैं कि इनका मतदान यहाँ हुआ है, इनका मतदान यहाँ हुआ है, ये घर में 10 लोग रहते हैं, 50 लोग रहते हैं, शौचालय में। आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि ये हमारी जिम्मेदारी नहीं है, दूसरे की जिम्मेदारी है। आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निष्पक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो? वो कितने हैं ये छोड़ दो, इसकी जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या? और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो। कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही। जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथे सुद्धा ते तपासणी करू शकतात। झाली होती या बैठकीमध्ये त्यांनी काही आप जो कह रहे हैं कि जो संभाव डुप्लीकेट वोटर्स हैं उनकी संख्या कितनी है और आप कितने तारीख तक इनको चिन्हित कर पाएंगे, क्योंकि आप 2 तारीख को ही वोटिंग लेने की बात कर रहे हैं। नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है। सर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांनी तुमच्यासोबत एक बैठक घेतली होती, काही मागण्या त्यांनी तुमच्याकडे ठेवल्या होत्या, त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का? आणि या बैठकीच्या पुढे नेमकं काय झालं? सर्व पक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे 15 ऑक्टोबरपर्यंतची यादी द्यायला, त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे, मी आधी सांगितलेलं आहे। सर आपण जी निवडणूक जाहीर करता हे राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यासाठी आपण ती निवडणूक जाहीर करतोय। सर 1 मिनिट, आपण जे उत्तर देत आहे सरकारी औपचारिक उत्तर देत आहे, लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर वोटिंग का होत नाही आणि जी मतदानाची यादी आहे तिथं जेवढे सर्व बसलेत किंवा तुम्हालाही माहिती आहे जे वोटिंगची जी लिस्ट आहे किंवा जे लोकांची नावाची गोंधळ आहे तो कंप्लीट जो होत नाही, आधार कार्डशी वोटिंग कार्ड लिंक होत नाही, तो पण तुम्ही मतदान का घेण्याची काय करताय? हे बघा, 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन 2005 मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची। याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे, आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? सर एक दुसरा प्रश्न असा आहे की जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे दुबार मतदारांचा, आणि नागरिकांकडून पण काही या संदर्भामध्ये आपल्याकडे मागणी केली आहे, राजकीय पक्षांकडून पण मागणी केलेली आहे, कारण तेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवतात। पण अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणता की मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अडॉप्ट करता, तर याच्यामध्ये ज्या शंका किंवा ज्या तक्रारी आहे त्याबाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगाने